श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. यावर्षी वृश्चिक राशी सावधान. पहिल्या 11 दिवसात येतोय एक अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली ऊर्जा निर्माण होत आहे. हा काळ असा आहे की जणू काही आकाशातील ग्रह हे अचानक एकत्र येऊन तुमच्या जीवनावर प्रकाश टाकत आहेत. गेलेल्या काही महिन्यांपासून तुम्ही खूप काही सहन केले आहे. कधी मनावर ताण, कधी नात्यामधील गैरसमज, कधी आर्थिक अनिश्चितता, तर कधी स्वतःशीच चाललेले अदृश्य युद्ध. या सगळ्यांमुळे तुमची आत्मशक्ती कमकुवत होत गेली आहे. तुम्हाला आतून वाटत होतं की काहीतरी मोठं घडायला हवं, पण ते नक्की कधी घडणार याचा अंदाज लागत नव्हता. परिस्थिती पुढे सरकत होती, पण तुमचं आयुष्य एका जागी अडकलेलं होतं. पण डिसेंबरची सुरुवातच होताच परिस्थिती एका क्षणात उलटू लागेल. हे 11 दिवस तुम्हाला अशा ठिकाणी नेतील जिथून तुमची नवी सुरुवात होईल. ग्रहस्थिती दाखवते की या काळात तुमच्या राशीवर ब्रह्मांडाची अशी कृपा सक्रिय होईल जी वर्षभरात फार कमी वेळा दिसते. जणू काही विश्व तुमच्याकडे बघून म्हणत आहे, आता तुझी वेळ आली आहे. या 11 दिवसात तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा हलू लागला आहे. तुम्ही काही बदल जे होतील अपेक्षित होते आणि काही बदल असे होतील ज्यांनी तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडेल. ज्या गोष्टी तुम्ही वर्षानुवर्षे मनात बाळगून ठेवल्या होत्या, ज्या प्रश्नांची उत्तरं सापडत नव्हती, ज्या स्वप्नांची धूळ झटकून पुन्हा उभं करायचं धाडस नव्हतं, त्या सगळ्या गोष्टींना नवीन ऊर्जा मिळणार आहे. हा काळ तुमच्या जीवनाला एक नवीन पान देणार आहे. एक असा पान ज्यावर तुम्ही स्वतःची नवीन कथा लिहायला सुरुवात कराल. असा काळ जेव्हा तुमचं नशीब पाठीशी उभं राहील. असा काळ जी तुमची जुनी भीती, अडथळे, शंका मागे वळून पडतील. अशा बदलांचा प्रभाव इतका खोल असेल की पुढील काही महिने तुम्ही मागे पाहून म्हणाल, सर्व काही डिसेंबरच्या त्या 11 दिवसात बदलायला सुरुवात झालं होतं. आता या ऐतिहासिक 11 दिवसात नेमकं काय घडणार आहे? कोणते बदल तुमच्या वाट्याला येणार? कोणत्या घटना तुमचं आयुष्य नव्याने घडवतील? चला अत्यंत तपशील असं पाहूया आपण. अनेक वर्ष बंद असलेला मार्ग अनपेक्षितपणे उघडणार आहे. वृश्चिक राशीचा सर्वात मोठा संघर्ष असतो तो अडथळ्यांशी. काही निर्णय तुम्ही घ्यायचे होते, पण परिस्थिती, लोकांचा विरोध किंवा वेळ अनुकूल नसल्यामुळे तुम्ही मागे राहिलात. या 11 दिवसात असे काही घडणार आहे की तुम्हाला तुमचा मार्ग अगदी स्पष्ट दिसेल. ज्या गोष्टींसाठी तुम्हाला महिनोन्महिने थांबावे लागले होते, ती गोष्ट आता अचानक तुमच्या हाताला लागेल. हा बदल करिअर, शिक्षण, प्रवास, व्यवसाय किंवा एखाद्या महत्त्वाच्या कागदपत्राशी संबंधित असू शकतो. तुम्हाला जाणवेल की अचानक तुमच्यासमोर प्रकाश पडला आहे आणि तुम्ही घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. आयुष्याचा प्रवाह बदलणारी एक खास अशी बातमी तुमच्याकडे येणार आहे. वृश्चिक राशीच्या जीवनात अचानक घडणाऱ्या घटना फार मोठा बदल घडवतात. या 11 दिवसात तुम्हाला एखादी बातमी मिळेल जी तुमचं संपूर्ण मनोविश्व बदलून टाकेल. ही बातमी एखाद्या नोकरीच्या ऑफरशी असेल, कुटुंबातील व्यक्तीशी असेल, नातेसंबंधाशी असेल, व्यवसायातील संबंधाशी असेल किंवा पैशाशी संबंधित असू शकते. तुम्ही कदाचित विचारही केला नसेल की अशी संधी तुम्हाला मिळेल, पण ब्रह्मांड याच क्षणी तुमच्यासाठी काहीतरी दरवाजे उघडत आहे. ही बातमी तुम्हाला आश्चर्यही देईल आणि आनंदही देईल. घरातील तणाव हा कमी होऊन शांततेचा प्रकाश वाढणार आहे. वृश्चिक राशी घरातील संघर्षामुळे खूप थकते. तुम्ही म्हणत नाही, पण मनातून खूप वेदना साठवत जाता. गेल्या काही महिन्यात घरातील कोणाच्या तरी वागण्याने तुम्हाला दुखावलं गेलं आहे, पण डिसेंबरच्या सुरुवातीला हा ताण हलका होऊन जाईल. जुन्या गैरसमजांवर पडदा पडेल, वातावरणात ऊब वाढेल आणि घरातील संवाद शांत होईल. एखादी व्यक्ती जी तुमच्यापासून दूर गेली होती, तिचा स्वभावही तुमच्याकडे पुन्हा नरम होईल. घरात मनशांती परत येणं, मोठा बदल होणं, तुम्ही तो अनुभवणार आहात. पैशाची वाटचाल तुमच्याकडे वळणार आहे. आर्थिक उन्नतीचा काळ सुरू होत आहे.
वृश्चिक राशीला पैसा मिळतो, पण तो कायमस्वरूपी टिकत नाही. पण या 11 दिवसात पैशाचा प्रवाह तुमच्याकडे वळू लागेल. जुने अडकलेले पैसे, थकलेली देणी परतफेड, सरकारी कागदपत्रातील सुटका, अचानक मिळणारा लाभ अशा अनेक आर्थिक संधी तुमच्या दारात उभ्या राहतील. पैशासंबंधीचा तुमचा ताण हलका होईल. तुम्हाला जाणवेल की धरणी अखेर हिरवी झाली. म्हणजेच एवढंच नाही, पुढच्या काही महिन्यांसाठी स्थिरतेची पायाभरणी या काळात होणार आहे. तुमच्यावर लक्ष ठेवणारा हा एक गुप्त शत्रू मागे हटणार. वृश्चिक राशीवर नेहमीच कोणी ना कोणी नजरेतून लक्ष ठेवत असतं. ही व्यक्ती मात्र स्वतःहून मागे हटतील. ग्रहस्थितीनुसार तुमची ऊर्जा इतकी प्रबळ होईल की जो तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करत होता तोच थकून जाईल. तुम्हाला कळेल की कोणीतरी तुमच्याविरुद्ध काम करत होतं, पण त्याचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. अनेकदा असे शत्रू पूर्णपणे तुमच्या जीवनातून दूर जातील. आत्मविश्वासाचा विस्फोट, तुमच्या व्यक्तिमत्वात नवीन तेज. मंगळाची ऊर्जा वृश्चिक राशीला असामान्य धैर्य देते. या काळात तुमचं मन, तुमचा आवाज, तुमची विचारशक्ती सर्व काही आतून मजबूत होणार आहे. तुम्हाला आत्तापर्यंत जे निर्णय घेणे कठीण वाटत होतं ते तुम्ही सहज घेऊ शकणार आहात. तुमच्या वागण्यात एक ठामपणा येईल. लोक तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहतील. तुमचा प्रभाव वाढणार आहे आणि तुम्ही जे म्हणाल ते घडण्याची शक्यता या काळात जास्त असेल. मनाला एक जखडून ठेवणारी एक भीती पूर्णपणे दूर होणार आहे. काहीतरी होते, एक गोष्ट, एक चिंता, एक शंका जी तुम्हाला आतून खात होती. ही भीती तुम्ही नेहमी मनात ठेवली पण व्यक्त केली नाही. डिसेंबरच्या सुरुवातीला ही भीती कमी होऊन तुमच्यावरचा मानसिक भार कमी होईल. जी गोष्ट तुमच्यासाठी त्रासदायक होती ती किंवा सुटेल किंवा तिचं समाधान तुमच्यासमोर येईल. या बदलांमुळे तुम्ही स्वतःला नवीन उंचीवर बघाल. दुरावलेलं नातं पुन्हा जुळण्याची शक्यता तीव्र. वृश्चिक राशीचे नाते नेहमी हृदयातूनच जगले जाते. जर कोणी दुरावलं असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचा तुटणारा आवाज आतून ऐकू येतो. या 11 दिवसात एखादी व्यक्ती जी तुमच्यापासून दूर गेली होती किंवा ज्यांच्यासोबत संवाद तुटला होता ती व्यक्ती पुन्हा तुमच्याशी संपर्क करायला येईल. गैरसमज दूर होतील, संबंधात ऊब येईल आणि नवी सुरुवात होईल. हा बदल भावनिक स्तरावर खूप मोठा आणि महत्त्वाचा असेल. मानसिक थकवा, चिंता आणि बेचैनी यांना पूर्णविराम लागेल. वृश्चिक राशी मनाच्या थकव्याने सर्वात जास्त त्रस्त होते. तुम्ही बाहेरून कठोर दिसता पण आतून खूप संवेदनशील आहात. डिसेंबरच्या सुरुवातीला तुमच्यावरचा हा थकवा कमी होऊ लागेल. आतून ऊर्जा वाढेल, भावना स्थिर होतील. तुम्हाला पुन्हा स्वतःवरचा एक आवाज ऐकू येईल की हा बदल तुमच्या निर्णय क्षमतेला अधिक ताकद देईल. करिअरमध्ये नवीन टप्पा, तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. तुम्ही मेहनत करत होतात पण त्या मेहनतीचं फळ मिळत नव्हतं. पण या 11 दिवसात एखादा प्रोजेक्ट किंवा एखादी जबाबदारी, एखादी नवीन संधी तुम्हाला मिळू शकते जी तुमच्या करिअरला वळण देईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरचे अधिकारी तुम्हाला एका वेगळ्या नजरेने पाहतील. ज्यांना वाटत होतं की तुम्ही काही करू शकत नाही त्यांना त्यांच्या चुकीचा अंदाज येईल किंवा नशिबाची दारे पूर्णपणे उघडणार आहेत. ब्रह्मांड तुमच्या बाजूने. हा काळ वृश्चिक राशीसाठी कर्माचे फळ देणारा ठरणार आहे. जिथे प्रयत्न अपुरे वाटत होते तिथे नशिबाची साथ मिळेल. ज्या गोष्टी तुम्ही खूप काळापासून मनात ठेवल्या होत्या त्या हळूहळू तुमच्या हातात येऊ लागतील. हा काळ तुमच्या संपूर्ण आयुष्याचा एक टर्निंग पॉइंट असेल. तुम्हाला वाटेल की विश्व तुम्हाला मार्गदर्शन करत आहे आणि तुम्ही योग्य दिशेने जात आहात. डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसांचा कालखंड वृश्चिक राशीसाठी फक्त बदलांचा काळ नाही तर एक आत्मिक पुनर्जन्म आहे. हे दिवस तुमच्या जीवनातील अध्याय बदलणारे ठरणार आहेत. ज्या संघर्षांनी तुम्हाला वर्षानुवर्षे थकवलं, ज्या अडथळ्यांनी तुमची प्रगती रोखली, ज्या परिस्थितीने तुम्हाला आतून मोडलं, त्या सगळ्यांवर तुम्ही आता मात करणार आहात. या 11 दिवसात तुम्ही 3 महत्त्वाच्या गोष्टी अनुभवाल. एक सत्य जे तुमचा मार्ग बदलून टाकेल, एक संधी जी तुमच्या हातात नवे विश्व देईल आणि एक निर्णय जो तुमची ओळख पुन्हा घडवेल. हा काळ तुमच्या नशिबाची दिशा बदलत आहे. जिथे तुम्ही हार मानण्याच्या टोकावर होता तिथेच विश्व अचानक तुमच्यासाठी नवीन दारं उघडत आहे. तुम्ही केलेले प्रयत्न, दिलेल्या त्यागाची किंमत, सहन केलेले अन्याय आता व्यर्थ जाणार नाहीत. वृश्चिक राशीचा प्रवास कधीच सोपा नसतो. ही रास खोल भावना, खोल संघर्ष आणि खोल कर्मांनी तयार होते. म्हणूनच जेव्हा बदल येतो तेव्हा तो इतर राशीसारखा साधा नसतो.
तो अचानक येतो, भूकंपासारखा येतो आणि तुमचं आयुष्य एका क्षणात नव्या मार्गावर ढकलून देतो. या 11 दिवसातही तेच घडणार आहे. तुम्ही जुना सर्व भार झटकून नवी ऊर्जा घेऊन पुढे चालाल. घरातील वातावरण सुधारेल, कामात नवे दरवाजे उघडतील, नात्यामध्ये जी कमतरता होती ती चांगल्या प्रकारे सुधारेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन मुक्त होईल. तुम्ही स्वतःचा आदर पुन्हा मिळवाल. तुमच्यातील जिद्द पुन्हा चमकेल आणि तुमच्या भविष्यातील प्रत्येक पाऊल अधिक मजबूत होत जाईल, अधिक स्पष्ट, अधिक यशस्वी असेल. या 11 दिवसांना कमी समजू नका. हे दिवस तुमच्या नशिबाची नवी फाईल लिहितील. तुमच्या आयुष्याचा उगवता सूर्य याच काळात क्षितिजांवर दिसू लागेल. आता पुढे जे काही होणार आहे ते तुमच्या हातात आहे. विश्व तुमच्या बाजूने उभे आहे. रस्ता तयार आहे. दारे उघडतील. फक्त तुम्ही एक धाडसी पाऊल पुढे टाकायचे आहे. वृश्चिक राशीचा काळ सुरू झाला आहे. आता तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.